नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव ओमकार वाघ आणि मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऑटोग्राफ। जसं की तुम्हाला माहिती असेल की सध्या आपण इयत्ता 10वीचा इतिहास व नागरिकशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण धडा पहिला जो होता, ज्याचं नाव होतं इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, तो धडा आपण पूर्ण केलेला आहे। त्याची लिंक एक तर आय बटनवरती नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळून जाईल। 2 भागांमध्ये तो धडा आहे आणि तुम्ही हवं तर चॅनलला जाऊन इतिहास व राज्यशास्त्राची आपली प्लेलिस्ट पण चेक करू शकता। तर सध्या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत इतिहास लेखन भारतीय परंपरा हा दुसरा धडा इतिहासाचा, आणि यात आपण भाग 1 हा आहे या व्हिडिओचा। भाग 2 नंतर येईल, दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल। हा धडाही आपण गेल्या धड्याप्रमाणेच 2 व्हिडिओजमध्ये 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे। तर आपण याच्यात हा जो भाग आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल इथपर्यंत शिकणार आहोत, आणि भाग 2 जो आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हा जो आहे हा भाग 2 मध्ये आपण शिकवणार आहोत। ठीक आहे, तर आपण आता लगेच सुरुवात करूयात भाग 1 ला, धडा दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा। मित्रांनो, जसं की आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं की आपण पाश्चात्य परंपरा जी होती त्यातला आपण इतिहास लेखन अतिशय उत्तम प्रकारे जाणून घेतलं। त्यावरती कुठले कुठले शिलालेख आहेत, कुठले कुठले एक शिलालेख पण आपण बघितला होता, त्याचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपण त्यात विविध जे विचारवंत होते, जे इतिहासकार होते, त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेतलं होतं, आणि त्यानंतर आपण त्या धड्याचा स्वाध्यायही जो आहे तो आपण सॉल्व केलेला होता, तो आपण सोडवला होता। तर आता दुसरा धडा आहे इतिहास लेखन। ज्याप्रमाणे मागील धड्यात पण आपण इतिहास लेखनाचा अभ्यास केला, इथेही आपल्याला इतिहास लेखनाचाच अभ्यास करायचा आहे, परंतु हा जो धडा आहे हा भारतीय परंपरा यावरती फोकस्ड असणार आहे, यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत। तर चला सुरू करूया। सर्वात पहिले भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल। भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कुठल्या प्रकारे झाले, कुठून त्याचा शोध सुरू झाला, आणि त्याचा कुठून आपण जे उगमस्थान आहे ते उगम कुठून झाला, त्याची सुरुवात कुठून झाली हे बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला सर्वप्रथम वाचून घेऊयात। इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली। या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत। जसं की मी तुम्हाला याआधीच सांगितलं होतं, सर्वप्रथम प्राचीन काळातील इतिहास लेखन। प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या। हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनाला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते, परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही। भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखनांच्या स्वरूपातील आहे। त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते। सम्राट अशोकचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवरती कोरलेले आपल्याला दिसतात। इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात। यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते। या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते। प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक रूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात। सर्वप्रथम आपण ह्या एवढ्या समासाचा जो आहे तो अभ्यास करून घेऊयात। ठीक आहे, प्राचीन भारतामध्ये जे पूर्वजांचे पराक्रम होते किंवा जे आपल्या दैवत परंपरा होते, जे आपण देव मानतो, त्यांच्या ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत, ह्या सर्व गोष्टी किंवा मग सामाजिक काही स्थित्यंतरे किंवा काही सामाजिक ज्या जडणघडण होतात, जी काय आपण क्रांती म्हणतो, ती क्रांती जी घडते त्याची आपण शक्यतो मौखिक परंपरेने जपली जात होती आपली। आपण जे म्हणतो की नाही आमचे पूर्वज हे सांगायचे, आपले धर्म, आपले ग्रंथ आपल्याला हे सांगतात। आता ठीक आहे, ग्रंथांमध्ये म्हणजे ते आपलं ते लिखित स्वरूपात आहे, परंतु त्याआधी ते फक्त मौखिक स्वरूपात होते, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते फक्त आपल्या सांगण्यानुसार ते जात होतं।
आणि ते काय एवढं फुल प्रूफ नव्हतं असं, त्याचा ठोस असे पुराव्यांचा त्याला आधार थोडंसं अभाव वाटत होता. त्यानंतर काय झालं, हडप्पा संस्कृती भेटली आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राचीन लेख मिळाले ना, त्यामध्ये भारतात लेखनाला इसवी सनापूर्वी 3रं सहस्त्रक म्हणजे अतिशय प्राचीन काळ आहे मित्रांनो, 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याच्याही पूर्वीपासून भारतात लेखनाला आपण म्हणू शकतो, लेखनाला सुरुवात झाली किंवा मग त्या आधीपासून लेखन हे अस्तित्वात होतं. परंतु हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ना, ती लिपी आजही आपल्याला वाचण्यात किंवा समजून घेण्यात यश मिळालेलं नाही. दुर्दैव आहे आपलं की आपल्याला आजही त्यात यश मिळालं नाही. परंतु ती लिपीच अशी आहे की ती समजून घ्यायला प्रचंड अवघड जाते, परंतु तरी आजही त्यावरती इतिहासकारांचे अथक प्रयत्न चालू आहेत. खरं तर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचं जे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य आहे ते कोरीव लेखांच्या स्वरूपात आपल्याला मिळतं. आपण बघू शकतो की वेगवेगळे मंदिर असतात, वेगवेगळे स्तंभ वगैरे असतात, तिथं बऱ्याच गोष्टी कोरलेल्या असतात आणि ह्या कोरीव लेखांच्या संदर्भातच, त्यांच्या स्वरूपातच आपल्याला सगळ्यात जास्त लिखित साहित्य आपल्या भारताला लाभलेलं आहे. त्याची सुरुवात खरं तर मौर्य सम्राट अशोका यांच्या काळापासून होते, म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून. हाही अतिशय प्राचीन काळ आहे. म्हणजे मित्रांनो बघा किती प्राचीन काळापासून आपल्या देशात जे आहे ती लिखाणाला सुरुवात झाली होती किंवा मग आपले जे इतिहास आहे तो आपण जपून ठेवायला सुरुवात केलेली होती. सम्राट अशोकाचे जे कोरीव काम आहे किंवा कोरीव लेख जे आहेत ते आपल्याला शक्यतो दगडी स्तंभ जे असतात ना मोठमोठे, त्यांच्यावरती कोरलेले आढळतात, आजही आढळतात. बरेचसे असे उदाहरणं आहेत, तुम्ही आता इंटरनेटवर जाऊनही सर्च करू शकता. अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला तिथेही माहिती मिळेल. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी म्हणजे काय की त्यावेळी आता जसे आपले 1 रुपया 2 रुपयाचे कॉईन्स आहेत तसेही त्यावेळी पण काही हे असू शकतं, चलन असू शकतं. त्या चलनाची नाणी किंवा पर्टिक्युलर धातूची नाणी किंवा मूर्ती आणि शिल्पे, आपण जसे आपले देवदेवतांची मूर्ती बनवतो तसं काही राजा महाराजांच्याही मूर्त्या होत्या, त्यांचं असेल ताम्रपट असतील काही, त्यांच्यावरतीही काही कोरीव लेख होते आणि ते उपलब्ध होत आहेत आता हळूहळू. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक अशी माहिती मिळते. जसं की आपण मागच्या धड्यातही बघितलं होतं, या जे शिलालेख असतात ना किंवा हे जे इतिहास लेख असतात ना, यांच्यावरतून आपल्याला बरीचशी माहिती मिळते की तो काळ कोणता होता, त्या काळातला आपल्याला थोडासा अंदाजही येतो की काय असेल, तिथली परंपरा कशी असेल, तो काळ कोणता असेल, ते लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश काय असेल, हे सर्व आपल्याला लक्षात येतं. या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित, हे बघा बोललो होतं ना, संबंधित राजाचा काळ आपल्याला कळतो, त्याची वंशावळ कळते, त्याचा राज्यविस्तार किती होता, किती मोठं राज्य होतं, कसं होतं ते कळतं. त्यानंतर त्यावेळेची जी शासन व्यवस्था होती, तत्कालीन शासन व्यवस्था ती कशी होती याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या राजकीय घडामोडी झाल्या, जसं की आपण एक राजा गेल्यानंतर नवा राजा असतो, त्यानंतर त्यांचं मंचरोहण वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यानंतर तत्कालीन सामाजिक रचना, त्यावेळेची सामाजिक रचना जी आहे तत्कालीन ती कशी होती याचा अंदाज येतो. त्यावेळेचं हवामान कसं होतं, दुष्काळ वगैरे कसा पडायचा याचा आपल्याला थोडासा अंदाज येतो. यासारख्या महत्त्वाच्या ज्या बाबी असते त्याची आपल्याला काय मिळते, माहिती मिळते या गोष्टींवरनं, इतिहास लेखनावरनं. त्यामुळे इतिहास लेखन इतकं महत्त्वाचं मानलं जातं मित्रांनो. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये आपल्याला रामायण तर आपल्या सर्वांनाच माहिती असेल, अतिशय उत्तम असं महाकाव्य आहे. महाभारत ही महाकाव्य आहे. आपले पुराणं आहेत, जैन आणि बौद्ध धर्माचे जे ग्रंथ आहेत, आणि धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी पण लिहिलेले काही ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य आहेत, जसं की परकीय प्रवाशांची प्रवासवर्णनेही आहेत त्यात. ही सर्व इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. त्यामुळे इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने कोणती मानली जातात असा तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. याची माहिती आपल्याला असायला हवी. आता आपण लवकरात लवकर हे वाचून घेऊयात, हे समजून घ्या. हा कॉलम आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर याला म्हणतात सोहगौडा ताम्रपट. हा एक ताम्रपटाचा भाग आहे. जसं की आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या आधी आपण बघितलं होतं, बघा इथे कुठे, हे बघा इथे धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, आणि हे बघा ताम्रपट आहे ना, म्हणजे ताम्रपटावरती पण आपण इतिहास लेखन करू शकतो आणि ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. हा एक ताम्रपट आहे. हा ताम्रपट कुठे मिळाला होता, सोहगौडा इथे, जिल्हा गोरखपूर, UP, उत्तर प्रदेशलाच आपण आजकाल UP असं म्हणतो, म्हणजे UP इथे सापडला आहे. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते.
त्यानंतर ताम्रपटावरील कोरीव जो लेख आहे तो ब्राह्मी लिपीत आहे. ती लिपी पण आपल्याला समजली आहे म्हणता येईल, तिचा अभ्यास करता आला आहे, त्याला ब्राह्मी लिपी असं म्हणतात. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला एक वृक्ष तसेच पर्वत म्हणजे काय, एकावर एक असलेल्या 3 कमानी. आता थांबा मी तुम्हाला सांगतो, थोडंसं झूम करूयात आपण. पारासहित असलेला वृक्ष आहे बघा, हा थोडासा पार दिसतो आहे, हा वृक्ष दिसतो आहे. त्यानंतर एक पर्वत म्हणजे एकावर एक असलेल्या 3 कमानी. हे बघा तुम्ही इथे बघू शकता 3 कमानी. हे बघा ही एक कमान आहे, ही एक कमान आहे, त्याच्यावरती आणखी एक, ही एक कमान आहे, असा एक अंदाज लावता येऊ शकतो. त्यानंतर आहे ही चिन्हे प्राचीन आहेत आणि त्यांच्या नाण्यांवरही आढळतात. प्राचीन जे नाणे आहेत त्यांचे, त्या नाण्यांवरही आढळतात ही चिन्हे. 4 खांबांवरती उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठार घरांचे निदर्शक असावे. कोठार घर म्हणजे असं ठिकाण जिथे आपण धान्य साठवून ठेवतो किंवा मग संपत्ती साठवून ठेवतो, असं ठिकाण, त्याला कोठार घर असं म्हणतात. शक्यतो धान्य साठवतो. हे बघा हे चिन्ह, नीट लक्ष देऊन बघा. थोडंसं मी आणखी झूम करतो. तुमच्या पाठ्यपुस्तकात जर का तुमच्याकडे समोर असेल तर त्यातही तुम्ही बघू शकता, त्यात जास्त चांगलं समजेल तुम्हाला. मी शक्यतो तुम्हाला रिकमेंड करेल ना की जेव्हा पण आपले व्हिडिओज बघाल तुम्ही तेव्हा तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्या समोर असायला हवं. हे बघा तुम्ही बघू शकता 1 2 3 आणि 4. हे बघा 4 खांबांवरती उभे राहिलेले, हा एक मजला समजूयात आपण, ठीक आहे, आणि हा दुसरा मजला समजूयात. सेम इथेही आहे. सो याला काय म्हणतात, याला कोठार घर म्हणतात. म्हणजे इथे आपण धान्य वगैरे साठवून ठेवतो, असं काहीतरी आपल्याला संबोधायचं असावं असं सर्वांचं अभ्यासकांचं मत आहे. या कोठार घरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश किंवा असा संदेश या लेखात दिलेला आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे असं आपण समजू शकतो थोडक्यात. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील हा आदेश असावा असे मानले जाते. हे चिन्ह आपल्याला वाचता आले, या चिन्हाविषयी आपल्याला दिलं आहे. सध्या पाठ्यपुस्तकातही आपल्याला या चिन्हाविषयी आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. परंतु हे इथे काय लिहिलेलं आहे, हे जे आहे ना हे सर्व काय लिहिलेलं आहे, तर हा दुष्काळाविषयीचा आदेश असावा की दुष्काळात आपल्याला आपलं जे धान्य कोठार आहे हे कोठार आपल्याला जपून वापरायचं आहे, असा काहीतरी तो आदेश असावा असं अभ्यासकांचं मत आहे. तर आता आपण सुरुवात करूयात पुढच्या समासाला. वाचून घेऊयात. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांची इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात वाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. प्राचीन काळात जे राजे होते त्यांचे चरित्र आणि त्यांचे जे राजघराणं आहे, राजघराणं म्हणजे काय, राजाचं घराणं म्हणजे राजघराणं, याचा इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. जे काही राजे महाराजे आपल्या भारतात होऊन गेले त्यांचं जे काही राजघराणं होतं, म्हणजे पहिले राजा कोण होते, त्याच्यानंतर राजपुत्र कसा राजा झाला वगैरे, हे सर्व काही राजघराण्यांचा त्यांचा इतिहास सांगणारे लेखन हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते आणि ते अतिशय आपण जे म्हणतो प्रसिद्ध आहेत आपल्या भारतात, लोक आवडीने वाचतातही ते. इसवी सनाच्या 7व्या शतकात वाणभट्ट नावाचे कवी होते. काय नाव होतं कवींचं? बाणभट्ट, माफ करा, वाणभट्ट नाही, बाणभट्ट. तर बाणभट्ट या कवींनी लिहिलेलं हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचं आहे. ते कुठल्या स्वरूपाचं आहे? ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपातलं आहे. त्यामध्ये काय आहे? तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केलेलं आहे. म्हणजे हे सगळे त्यावेळेस त्या तत्कालीन सामाजिक झालं, आर्थिक झालं, राजकीय झालं, ती परिस्थिती कशी होती, ते जीवन कसं होतं याचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या काव्यात, हर्षचरित नावाच्या. लक्षात ठेवा, हर्षचरित हे काव्य होतं आणि हे खरं तर म्हणजे ते काव्य असं होतं की त्यात एवढी सगळी माहिती त्यांनी बाणभट्टांनी इन्व्हॉल्व केलेली होती, सामावून घेतलेली होती असं आपण म्हणू शकतो. पुढचा भाग आहे
मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. हे प्राचीन काळातील इतिहास लेखन झालं, इतके आपण बघितलं ते हे वालं. आता आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. सर्वप्रथम वाचून घेऊयात, एवढा आधी समास वाचून घेऊयात, मग तो समजूयात. आपण एक एक करून जाऊयात, घाई नको करायला. एक एक करून गेलो म्हणजे कसं तुम्हाला समजेल चांगलं. इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्हणाने केलेला आहे. इसवी सन कोणतं होतं लक्षात ठेवा, 12वं शतक. आत्तापर्यंत आपण इसवी सन किंवा इसवी सनापूर्वीचं बघत होतो, परंतु आता जे आहे हे बघा इसवी सनाचं 7व्या शतक बघत होतो आपण. सगळ्यात शेवटचं आपण म्हणजे या भागात प्राचीन इतिहास लेखनात आपण सगळ्यात शेवटचं कोणतं बघितलं, इसवी सन 7वं शतक. आता मध्ययुगीन काळात सर्वप्रथम काय आलं, इसवी सन 12व्या शतकात. हे शतक तुम्ही लक्षात ठेवा, याच्यातून तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता 12व्या शतकात इसवी सनाच्या कल्हण नावाचे ग्रंथकार होते. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, राजतरंगिणी. लक्षात ठेवा कोणता ग्रंथ लिहिला, राजतरंगिणी. हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील आहे. जम्मू काश्मीर जिथे आत्ता आहे त्या काश्मीरच्या इतिहासावरील हा ग्रंथ आहे. इतिहास लेखन कसं असावं, शास्त्रशुद्ध असावं. त्यानंतर त्याचा म्हणजे शास्त्रशुद्ध कशा प्रकारे करावं हे या ग्रंथात थोडक्यात लिहिलेलं होतं. त्यानंतर याचा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. असं काही नाही की प्राचीन म्हणजे अतिशय प्राचीन आहे आणि त्याचा आत्ताच्या संकल्पनेशी किंवा आत्ताच्या गोष्टींची काही संबंध नाही. तर हा जो ग्रंथ आहे हा मध्ययुगीन काळात लिहिलेला आहे आणि त्यामुळे कदाचित त्याचं आणि आत्ताच्या आधुनिक संकल्पनेचं जवळचं नातं असावं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामध्ये अनेक कोरीव लेख आहेत, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, अधिकृत म्हणजे त्या खऱ्या आहेत, व्हेरीफाईड आपण म्हणतो इंग्लिशमध्ये तसं, आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास. नुसता अभ्यास नाही, चिकित्सक अभ्यास म्हणजे अतिशय तो पडताळून त्याची सत्यता पडताळून केलेला अभ्यास म्हणजे चिकित्सक अभ्यास आपण म्हणू शकतो. असा अभ्यास करून त्याने हा ग्रंथ रचला आहे असा उल्लेख कल्हणाने म्हणजे त्या ग्रंथकाराने केलेला आहे असं आपल्याला दिसतं. त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिक ई फिजूरशाही या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. आता नीट समजून घेऊयात या समाजात काय लिहून दिलेलं आहे. मध्ययुगीन, आता आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास बघतोय. तर मध्ययुगीन भारतामध्ये जे मुस्लिम राज्यकर्ते झाले, मुघल आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या दरबारातील जे इतिहासकार होते त्यांच्यावरती अरबी ही एक भाषा आहे बरं का, अरबी आणि फारसी या भाषेचा आणि ह्या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव दिसतो. म्हणजे ते याला जास्तीत जास्त महत्त्व देत असावे. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी, काय नाव होतं इतिहासकाराचं, झियाउद्दीन बर्नी, हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारिक ई फिजूरशाही हा त्यांचा ग्रंथ होता आणि ह्या त्यांच्या ग्रंथात त्यांनी इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे की इतिहास लेखन का करावं, इतिहास लेखन करण्यामागचा हेतू तुमचा काय असावं मत, हे त्यांनी स्पष्ट केलेलं दिसतं. त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य जे असतं ते फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांचे जे दोष असतात
किंवा त्यांनी जे चुकीचे धोरण केलेले असतात किंवा चुकीचे जे आपण निर्णय घेतलेले असतात आपण म्हणू शकतो, त्याचंही विवेचन, त्याचंही जे असतं आपण काय म्हणू शकतो त्याला, त्याचंही थोडंसं त्यांनी स्पष्टीकरण त्या ग्रंथात करायला हवं. आणि एवढंच नव्हे तर संबंधित म्हणजे ज्या काळातील किंवा ज्या राजाच्या काळातील आपण ग्रंथ लिहितोय किंवा इतिहास लेखन करतोय, त्या संबंधित काळातील जे विद्वान व्यक्ती होते, जे अभ्यासक होते, जे साहित्यिक होते आणि जे संत महात्मे होते किंवा संत परंपरा जी होती, त्यांचं जे सांस्कृतिक जीवन कसं होतं, याचाही प्रभाव इतिहासकारांनी लक्षात घ्यायला हवा. आणि बर्नीच्या या विचारसरणीमुळे, ही विचारसरणी अतिशय उत्तम होती की फक्त प्रत्येकाचे गुणगान न गाता त्या राजाची चूक काय झाली, त्याचे चुकीचे धोरण कोणते होते याविषयी स्पष्टीकरण द्यावं. ह्या त्यांच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती जी आहे ती अधिक विस्तारली, अधिक त्याला चालना भेटली, प्रगती झाली आपण असं म्हणू शकतो. तर आता आपण आधी हे बघून घेऊयात, मग ते वाचूयात. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतीही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक ई बाबरी मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने आहेत. तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. मुघल बादशहांचा जो दरबार होता आणि त्याच्या इतिहासकारांचं जे लेखन होतं त्यात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व दिले गेले होते. त्याखेरीज अजून एक गोष्ट काय होती ते म्हणजे त्यांच्यात एक समर्पक पद्य उतारे म्हणजे गद्य आणि पद्य हे दोन भाग असतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर त्यातला जो पद्य भाग असतो म्हणजे थोडंसं यमक जुळवून केलेले उतारे आपण त्यांना म्हणू शकतो की थोडेसे पद्य उतारे आणि सुंदर अशा प्रकारचे जे चित्र असतात. आपण सगळ्यांजण म्हणू शकतो की मुघल जी परंपरा होती, जे मुघल सरदार होते किंवा मुघल जे राजे वगैरे होऊन गेले, त्यांचा आजही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे चित्र, त्यांचं जे आपण म्हणू शकतो त्यांचं जे स्वतःचं जे चित्र बनवून घ्यायचे ते आजही अतिशय फेमस आहे, अतिशय प्रसिद्ध असं आहे. त्यामुळे त्या चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धतही सुरू झालेली आपल्याला दिसते. मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर. तर बाबर याचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक ई बाबरी. काय नाव आहे त्या आत्मचरित्राचं? तुझुक ई बाबरी. यामध्ये त्याला जे युद्ध करावे लागले त्या काळी, ते राज्य त्यांनी म्हणजे ते स्थापन केलं ना, मग ते संस्थापक होते त्या राज्याचे, मग त्यांना ते स्थापन करायला आणि त्याचा विस्तार करायला काही युद्धही करायला लागली होती. मग त्यांनी जे युद्ध केले त्याचे त्यात वर्णने केलेले आहेत. त्याच्याबरोबरीने त्यांनी प्रवास केलेले जे प्रदेश आहेत आणि जे शहर आहेत त्याची वर्णने केलेली आहेत. त्यातील जी स्थानिक अर्थव्यवस्था आहे ती कशी होती, उत्तम होती की ढासळलेली होती, त्याविषयीचा त्या विशेष परिसर किंवा मग त्या विशेष प्रदेशाची जे रीतिरिवाज होते, ज्या परंपरा होत्या त्या कशा होत्या, त्यातली वनस्पतीसृष्टी कशी होती याची बारकाईने केलेली निरीक्षणे आपल्याला आढळून येतात. यांचाही त्यात समावेश आहे. आता आपण हे वाचून घेऊयात. तुम्हाला माहिती आहे का, अतिशय एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते परंतु महत्त्वाची म्हणू शकतो आपण, महत्त्वाचीच असते ऑफकोर्स. अल्बेरुनीने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाजजीवन यासंबंधी माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. इथपर्यंत लक्षात घ्या. अल्बेरू हे कदाचित इतिहासकार असावेत. यांनी विविध ज्ञानशाखा ज्या असतात त्याच्यात भारतीयांनी कुठल्या प्रकारची कामगिरी केली आणि भारतातील समाजजीवन कसे होते यांच्यामधली माहिती जी आहे ती अरबी भाषा आपण म्हणू शकतो किंवा अरेबिक भाषामध्ये लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर पुढील काळात काय झालं? पुढील काळात अनेक परदेशी जे इतिहासकार होते त्यांनी पण भारताविषयी जी माहिती आहे ते देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मासीर, त्यानंतर मिन्हाज ई सिराज यांनी काय लिहिलं होतं?
तबाकत ई नासिरी आणि अमीर खुसरो यांनी एक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं विपुल लेखन. हे सगळे ग्रंथ आहेत आणि हे ॲक्च्युली हसन निजामी आहे, हे लेखकाचं नाव आहे, आणि हे ताजुल मासीर हे ग्रंथाचं नाव आहे. मिन्हाज ए सिराज हे एक लेखकाचं नाव आहे, त्यांनी काय लिहिलं आहे, तबाकत ई नासिरी. लक्षात ठेवा. त्यानंतर तुझुक ई तिमुरी हे तैमूरलंग यांचं आत्मचरित्र आहे. तैमूरलंग जे होते त्यांचं आत्मचरित्र काय आहे, तुझुक ई तिमुरी आहे. ठीक आहे. त्यानंतर याह्या बिन अहमद सरहिंदी यांनी पण काय लिहिलं होतं, तारिक ई मुबारक शाही यांसारखे ग्रंथ आहेत आणि हे सर्व ग्रंथ कसे आहेत, महत्त्वाचे आहेत. यांच्या लेखनातून आपल्याला भारतीय मध्ययुगीन कालखंडासंबंधी माहिती मिळते. हे सर्व अरेबिकमध्ये असावेत असा अंदाज आहे. परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांत म्हणजे काय घडलं त्याविषयी त्यांनी थोडीशी माहिती लिहून ठेवलेली आहे, त्यामुळे त्याला वृत्तांत असं म्हणतात. ठेवलेले वृत्तांत ही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने मानली जातात. महत्त्वाची साधने आहेत इब्न बतूता, त्यानंतर अब्दुल रजाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस हे यांपैकी काही आहेत वृत्तांत महत्त्वाचे. यांच्या लेखनातून काय भेटतं आपल्याला, मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते. ईश्वरदास नगर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि काय निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार होते. औरंगजेबाला आपण सर्वजण चांगल्या प्रकारे जाणतो. महाराजांच्या इतिहासात जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्या इतिहासात आपल्याला औरंगजेबाचा उल्लेख दिसतो. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. आता हे बघितलं आपण. आता आपण पुढचा एक भाग बघू. इथून आपण सुरुवात करणार आहोत. आता इथपर्यंत आपण बघितलं आहे. ठीक आहे. इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदणीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. इतिहास लेखन जे आहे त्याची जी चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल हा जो इतिहासकार होता याने अकबरनामा नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं विशेष महत्त्व आहे. काय आहे या ग्रंथाचं विशेष महत्त्व? कारण अधिकृत नोंदणीच्या आधारे अधिकृत नोंदणी म्हणजे कशी, त्यांची पडताळणी झालेली आहे. अशा नोंदणीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक त्यांनी संकलन केले आहे. असे कागदपत्र त्यांनी संकलन केले, गोळा केले आणि त्यातून जी माहिती मिळाली त्या माहितीची त्यांनी विश्वासार्हतेची चाचपणी केली, कसून केली म्हणजे अतिशय नीट प्रकारे ते खरोखर खरं आहे की खोटं आहे त्याचा विश्वास त्यावर आपण किती ठेवू शकतो याची त्यांनी छाननी केली आणि त्यामुळे त्यातून त्यांनी तो ग्रंथ लिहिला. आणि त्याने ही जी संशोधन पद्धती अवलंबली ना ती पूर्वग्रहविरहित आहे. म्हणजे याआधी काय ग्रह होतं, याआधी काय म्हणणं होतं कोणाचं, ते सगळं बाजूला सारून सध्याच्या आपल्यासमोर पुरावे काय आहेत याच्या आधारे केलेली ती संशोधन पद्धती होती आणि ती वास्तववादी होती. म्हणजे खरं काय आहे आणि सध्या वास्तव काय आहे यावरती ती आधारित होती असं मानलं जातं. त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. बखर हा एक प्रकार आहे जो की ऐतिहासिक साहित्यातील आपण प्रकार म्हणू शकतो, ग्रंथ वगैरे. तसे बखर एक प्रकार आहे. त्यात काय असतं, शूरवीर जे होते त्यांचं गुणगान असतं, त्यांनी कशा प्रकारे लढाई केली त्याविषयीचं किंवा मग त्यांचं जगणं कसं होतं, त्यांची शूरता, थोडक्यात त्याच्या शूरतेचं वर्णन करणं हे यात लिहिलेलं होतं. त्यानंतर ऐतिहासिक ज्या घडामोडी असतात ज्या मोठ्या मोठ्या त्या कशा झाल्या, कुठल्या लढाया झाल्या, त्या कशा प्रकारे झाल्या त्यांचं वर्णन यात सांगितलेलं होतं. त्यानंतर थोर पुरुषांची चरित्रे
त्यांचं चरित्र म्हणजे काय, थोडक्यात त्यांचं जीवनमान, जीवनाचं त्यांचे वर्णन करण्याचा एक प्रयत्न म्हणजे चरित्रे असं आपण समजू शकतो. त्यानंतर यांविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. त्यानंतर आता आपण इथपर्यंत बघितलं. आता आपण बघूयात पुढे काय आहेत. पुढे बघा आपली मायबोली म्हणजे मराठी भाषा आहे. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर. काय नाव आहे त्याचं, सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. राजाराम महाराज हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती होते. सर्वप्रथम होते शिवाजी महाराज, त्यानंतर झाले संभाजी महाराज. परंतु संभाजी महाराज हे शत्रूंकडून दगाफटक्याने म्हणा किंवा विश्वासघाताने पकडले गेले, त्यांच्या ताब्यात गेले आणि त्यामुळे त्याच वेळेस छत्रपती राजाराम राजे जे होते त्यांना गादीवरती बसवण्यात आला आणि त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. सो छत्रपती राजाराम महाराज हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद हे जे होते यांनी ही बखर लिहिली आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराज जे की आपल्या स्वराज्याचे संस्थापक मानला जातो आपण, किंवा मग त्याचे पहिले छत्रपती स्वराज्याचे, जे आपले सर्वांचे लाडके आपलं दैवत आपण ज्यांना म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, यांची जी कारकीर्द होती, त्यांचं जीवनमान होतं, त्यांचं जीवनाचं वर्णन आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी किती लढाया केल्या, काय पराक्रम गाजवले, कशा प्रकारे शत्रूला धूळ चारली, ते सर्व याच्यात लिहिलेलं मिळतं. त्यानंतर भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावरती आधारित पानिपतची बखर अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत. या बखरीतून आपल्याला होळकरांची घराणे आणि त्यांचे योगदान समजते. ठीक आहे. भाऊसाहेबांची बखर अशी एक नावाची बखर आहे. या बखरीत पानिपतची एक लढाई झाली होती. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जातो भारताच्या इतिहासात. मराठ्यांची ती लढाई होती, एक आपण म्हणू शकतो पानिपतची लढाई. आणि याच विषयावरती आधारित पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखर आपल्याला मिळते, जी एक फोकस्ड बखर आपण म्हणू शकतो, ज्याचा मूळ उद्देश हा पानिपतची लढाई हाच होता असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तिचं नाव आहे पानिपतची बखर. त्यानंतर होळकरांची कैफियत ही एक बखर आहे वेगळी. या बखरीतून आपल्याला काय माहिती आहे, होळकर एक घराणं फार मोठं आहे बरं का महाराष्ट्राच्या इतिहासात, भारताच्याही म्हणू शकतो, परंतु महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात. तर हे जे घराणं आहे आणि त्यांचे जे योगदान आहे ते योगदान आपल्याला समजतं त्या बखरीतून. त्यानंतर बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. बखरींचे कुठले प्रकार आहेत? चरित्रात्मक म्हणजे एखादं चरित्र सांगणं, त्याचं असतं चरित्रात्मक. वंशानुचरित्रात्मक म्हणजे कदाचित जे वंशवळ जे असते त्या वंशाचं पूर्ण जे चरित्र आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तो एक प्रकार असावा. त्यानंतर प्रसंग वर्णनात्मक, एखादा प्रसंग झाला, जसं की इथे झाला होता पानिपतची बखर. पानिपत हा एक प्रसंग होता मुळात, त्या प्रसंगाचं जे वर्णन आपण केलं ती प्रसंग वर्णनात्मक भागात मोडते ती बखर. त्यानंतर पंथीय, एखादा पंथ असतो त्या पंथाविषयी वर्णन करण्याचा प्रयत्न त्या बखरीमध्ये केला जातो. त्यानंतर आत्मचरित्रपर हाही चरित्रात्मकचाच एक भाग आहे. आत्मचरित्र जे आपण आत्मचरित्राचं वर्णन करण्याचा प्रकार बखरीद्वारे तो एक असतो. कैफियत जी असते ते ही एक प्रकार आहे. त्यानंतर पौराणिक आणि राजनीतीपर. पौराणिक म्हणजे आपले जे आपण जे बोलू शकतो की आपले ज्या रूढी परंपरा आहे, आपली जी पुराणं आहेत त्यावरती, आणि जी राजनीती आहे, जे राजकारण चालतं त्यावरती वर्णन केलेलं असेल किंवा मग त्याचं वर्णनात्मक विश्लेषण केलेलं असेल असं जी बखर असते त्याला म्हणतात पौराणिक आणि राजनीतीपर बखर. असे त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे. त्यानंतर आता आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. इथपर्यंत आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं बघितलं, छत्रपती राजाराम महाराज जे होते त्यांचाही इथे उल्लेख आढळतो. त्यानंतर आता आपण बघणार आहोत आधुनिक काळातील इतिहास लेखन, म्हणजे जिथे आपण जे म्हणतो की आपल्यावर जे इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी जे आपल्यावर राज्य केलं तो इतिहास काळात आपण बघणार आहोत. तर 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. खरी सुरुवात कधी झाली? 20व्या शतकात.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवरती लक्ष केंद्रित केलं. पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. तुम्ही तर बघू शकता, अलेक्झांडर कनिंगहॅम पहिले सरसंचालक आणि त्यानंतर जॉन मार्शल जे होते हे यांच्याच कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. या दोघांचे इथे आपल्याला चित्र दाखवलेलं आहे. तर आता आपण हे नीट समजून घेऊयात. 20व्या शतकात जेव्हा ब्रिटिश आले, त्यांची जेव्हा राजवट चालू होती, तेव्हा खरं तर भारतीय जे पुरातत्वाचा जो अभ्यास आहे त्याला नीट प्रकारे सुरुवात झाली किंवा त्यावर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचं पहिलं जे सरसंचालक पद होतं ते कोणाकडे होतं? अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्याकडे होते आणि त्यांच्याच देखरेखीखाली भरपूर जे प्राचीन स्थळं होते त्यांचं उत्खनन केलं गेलं. उत्खनन म्हणजे खोदायचं, थोडक्यात खोदायचं आणि ते काळजीपूर्वक खोदायचं, तिथे काय भेटतं की नाही याची थोडीशी अंदाज वर्तवला जातो त्याआधी. त्यानंतर त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने कोणता ग्रंथ वापरला? बौद्ध ग्रंथामध्ये जे उल्लेख केलेलं होतं त्या स्थळांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आणि पुढे जाऊन मग जॉन मार्शल जे होते, जिथं वरती आपल्याला त्यांचा फोटो दिसला, त्यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. आणि हडप्पा संस्कृती जेव्हा भेटली तेव्हा भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत जाऊ शकतो किंवा त्याहूनही पूर्वीचा असू शकतो हे सिद्ध झालं. म्हणजे आपलं भारत बघा, आपला भारत आणि आपली परंपरा किती प्राचीन आहे, परंतु पुराव्याअभावी आपण अजून ते बघू शकलो नाही. कारण आणि खरोखर जर का हडप्पा संस्कृती जी आहे, हडप्पा संस्कृतीत मिळालेली जी लिपी आहे, ती लिपी जर का वाचायला यश आलं तर अनेक पैलू जे आहेत ते उघडकीस येतील. खूप महत्त्वाची आणि खूप मोठी अशी माहिती आपल्याला मिळू शकते असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं आहे. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. ब्रिटिशांनी इथेही त्यांचं थोडक्यात त्यांची थोडीशी गुणगानच गायलेलं दिसतं थोडंफार. जेम्स मिल यांनी काय लिहिलं होतं? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. सर्वप्रथम आपण हे वाचून घेऊयात. जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकारांनी भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. तर जेम्स मिल, ज्यांचा तुम्ही इथं फोटो बघू शकता, याने कोणता ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. आता अर्थात ग्रंथाचं नावच ब्रिटिश इंडिया आहे, तर यावरून आपल्याला थोडासा अंदाज लागू शकतो. यांनी त्या ग्रंथाचे 3 खंड कोणत्या साली? 1817 साली प्रसिद्ध केले. त्यामध्ये भारतात म्हणजे भारतीय इतिहासावरती लिहिलेला हा पहिला ग्रंथ असा मानला जातो. त्यानंतर त्याचं जे लेखन होतं त्यात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता आणि भारतीय जी संस्कृती होती त्याविषयी पूर्वग्रहदूषित म्हणजे आधीच काहीतरी ग्रह करून घेतलेला आहे आणि त्याविषयी काहीतरी लिहित आहे असं आपण कुठेतरी स्पष्ट भाषेत बोलू शकतो की पूर्वग्रह होता तो त्यांचा आणि तो दूषित होता, म्हणजे चुकीचा ग्रह होता असं आपण म्हणू शकतो. तो दृष्टिकोन त्यांचा स्पष्टपणे त्या ग्रंथात उमटलेला आपल्याला दिसतो. सन 1841 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे एक ग्रंथ म्हणजे हे एक गव्हर्नर होते मुंबई शहराचे. त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ होता 1819 ते 1827. आता भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. याने
अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखनाची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉस सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिले. तर आता आपण बघूयात, नीट समजून घेऊयात. हा पॅरेग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे. भारताच्या इतिहासामध्ये जे आपलं मराठी साम्राज्य आहे याचा जो कालखंड आहे याचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपला इतिहास तेवढा स्ट्रॉंग आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये काय नाव आहे? जेम्स ग्रँड डफ या इतिहासकाराचे, म्हणजे या अधिकाऱ्याचं नाव पुढे येतं आणि ते महत्त्वाचंही मानलं जातं. त्याने कोणता ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ द मराठास. अ हिस्ट्री ऑफ द मराठास हा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी, लक्षात ठेवा हा शब्द, यांना कमी लेखनाची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. ते आपल्याला पहिल्यापासूनच कमी लेखत आलेले होते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. कर्नल टॉड हा एक अधिकारी होता ज्याने राजस्थानचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्यानेही त्याच्या लेखनात अशीच प्रवृत्ती बाळगली होती. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. 2 खंड असलेला इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांनी त्याची जी निपक्षपाती वृत्ती होती ती आपल्याला दिसते. डफ जो होता याच्या इतिहास लेखनाच्या ज्या मर्यादा होत्या त्या नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि V.K. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिला की हे जे इतिहास लेखन केलेलं आहे याच्या नेमके मर्यादा काय आहेत आणि हे कसं, चुकीचं नाही म्हणता येणार, परंतु हे कसं काही गोष्टी याच्यात चुकीच्या आहेत. तर थोडक्यात मित्रांनो, हे झालं आपला जो ठरलेला होता तिथपर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत. जो पुढचा भाग आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली, हा आपण पुढच्या भागात सुरू करणार आहोत. कारण आत्ताच जसं की आपण बघू शकतो व्हिडिओ ऑलरेडी मोठी झालेली आहे. जवळजवळ 43-44 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे. यापेक्षा जास्त केलं तर एकाच व्हिडिओत एवढं शिकवणंही बरोबर दिसणार नाही. त्यामुळे आपण हाही धडा 2 भागांमध्ये आपण विभागला आहे. पुढचा जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ जर का नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअरही करा तुमच्या मित्रांमध्ये. आम्हाला थोडंसं तुमच्या सपोर्टचीही गरज आहे. त्यानंतर सबस्क्राईबही करा चॅनलला, नोटिफिकेशन बेल नक्की वाजवून द्या जेणेकरून की तुम्हाला त्या आयकॉनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून की भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओजचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आणि जर तुम्हाला बाकीच्याही व्हिडिओज सिरियल वाईज बघायचे असतील तर तुम्ही आपल्या प्लेलिस्टलाही जाऊ शकता, आपलं चॅनल चेक करू शकता. तिथे तुम्हाला इयत्ता 10वी इतिहास व राज्यशास्त्र इतिहासाची प्लेलिस्ट भेटेल. राज्यशास्त्र आपण वेगळं बनवणार आहोत. तर सध्या आपण इतिहास शिकतो आहे तर आपण इतिहासाची प्लेलिस्ट तुम्हाला तिथे मिळेल. राज्यशास्त्र अपलोड झाल्यावर राज्यशास्त्राची तुम्हाला तिथे प्लेलिस्ट मिळून जातील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची व्हिडिओ घेऊन येऊयात आपण लवकरात लवकर भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली घेऊन. आणि त्यासोबत आपण करणार आहोत जो स्वाध्याय आहे तोही आपण सोडवण्याचं थोडंफार मी तुम्हाला त्याची आयडिया देऊन टाकेल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.